नमस्कार मित्र, मुंबईकर राजेश आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे परत एकदा। आपला आता प्रवास असणार आहे रत्नागिरीचे चिपळूण येथील कुजबी या गावी। माझ्या कॉलेजचा मित्र आहे, त्याचा घराची ओपनिंग आहे, म्हणजे घर प्रवेश आहे। तर आपण तिकडे चाललो आहे चिपळूणला, म्हणजे आपला हा कोकणाचा हा ब्लॉग असणार आहे आपला। आपण कोकणामध्ये भेट देणार आहोत। आणि मी आलो आहे LP स्टँडला प्रायव्हेट बसेस आहेत, त्या कोकणामध्ये जातात आणि आपण प्रायव्हेट बसने प्रवास करणार आहोत। आणि आज 14 तारीख आहे, 14 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। आणि सगळ्यांना त्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या भारतीयांना, माझ्या जीवन सबस्क्राईबरला। आता आपला ब्लॉग आहे कोकणचा। चला मग कोकणामध्ये। आणि मी गाडीमध्ये बसलो, खूप उशीर झाला गाडीला। साडेबारा वाजलेत आणि आपण जेवायला उतरलो आहोत। पनवेलच्या पुढे आहोत, इथे सगळ्या गाड्या थांबलेत। हे बघा, हे माझ्या पाठी बघू शकता। सकाळी 7 वाजलेत आणि आपण सावर्ड्याला उतरलो। सावर्ड्यावरून आपल्याला गाडी बघायची आहे, बसेस तर कमी अवेलेबल आहेत। बघूया, रिक्षा भेटले, टमटम भेटले, टमटमने जाऊ, सिक्स सिस्टरनी जाऊ। आता इथून आपल्याला कुजबीला जायचं आहे। बसा सावर्ड्याला हे माऊली हॉटेल म्हणून आहे। मिसळ खाली एक नंबर मिसळ होती। मिसळ चांगली होती बोललो। 45 म्हणजे 45 झाले। माऊली हॉटेल आहे सावर्डेमध्ये। 45 मिसळ एक नंबर मिसळ होती। फायनली आपण कुजबीला पोहोचलो आहोत।
9 वाजलेत सकाळचे आणि आपण इथं पोचलो आता. आता आपण जाऊन मित्राला भेटायला जाणार आपल्या राकेशला. चला मग. माझ्याकडे कुठं आले पाणी? माझ्याकडे कुठं आले पाणी? मग काय करतो? अजून 3 टाकणार 15 होती. काय राहणार 3 टाकणार 15 होती. कोकणामध्ये आपण आलोत. हे समोर बुद्ध विहार आहे. आपण मौदेवाडीमध्ये आलोत. थँक्यू भाऊचं नाव ना भाऊ. थँक्यू भाऊ. मी सोडल्यामध्ये आहोत. कोकण बोलतात कोकण हे स्वर्ग आहे आणि खरं आहे कोकण हे स्वर्ग आहे. तुम्हाला जर नक्की बघायचं असेल तर नक्की कोकणामध्ये या. गरमी भरपूर आहे, गरम भरपूर होत आहे, पण हे हिरवगार तुम्हाला कोकणामध्येच दिसेल. हे बघा. आणि आपण कोसबी या गावामध्ये आहोत आणि हे गाव सावर्डे म्हणजे चिपळूणपासून कमीत कमी 25 किलोमीटर आणि सावर्ड्यापासून 13 किंवा 14 किलोमीटरवरती आहे. असं हे खेडेगाव आहे. आणि ती बघूया चारी बाजूला असा डोंगर आहे. डोंगराच्या मध्येच हे गाव आहे. हे बघा. खूप सुंदर असं सौंदर्य आहे. आणि तुम्ही बघूच्या रात किड्याचा आवाज पण येतोय. तुमच्यापर्यंत येत असेल तर ठीक आहे, मला भरपूर येतोय. आणि हे परत तुम्हाला कोकणामध्येच दिसेल. आणि हे माझ्या मित्राचं घर आहे. त्याचं आज गृहप्रवेश आहे. घराची ओपनिंग आहे. आणि गरम भरपूर होत आहे. एप्रिल मे मध्ये कोकणामध्ये गरम भरपूर होतं. हे बघा असं सौंदर्य आहे कोसबी या गावचं. खूप छान आहे. त्यांनी माझ्या मित्रांनी घर बांधलंय. त्या घराच्या बाजूलाच एक विहीर आहे. मग तिथे वाहून गेली सगळी काय राहिले 2 वेळा काढलेलं. यंदा मग 11 दिवस पूर्ण दिवस पूर होता. चालेल मग रात्री 11:15 जर आलं ना तेव्हा पाणी तो वर चढला. बरं 12 महिने पाणी आहे ते महत्व. पाणी आमचं चांगलं. कधी आटत नाही. भावना आटत ना नाही. विहीर नदीला पण पाणी वा. आता नदीला पाणी कुठे जून मध्ये. हा आता चालू आहे पाणी वाचायला. विहीर पुरण गेली होती साप. ती मग केली. यंदा काय पुरा सफेदी जंगल झालाय.
हॉल. ओके. आणि हा एक बेडरूम वगैरे. ಅದರಲ್ಲಿ ಹೈ ಬೆಡ್ರೂಮ್ है. संडास बाथरूम आणि हा किचन. इथं बाहेरच विहीर आहे. अरे फणस धरले आहेत. हवा चांगली होती इथे. इकडे हवा लागते, तिकडे हवा लागत नाही. दुर्गवाडी म्हणजे एसट्या चालू होतात वाटतं. चालू आहेत. पण 75% आहे ना, त्यात हातबल आहे. तो हातबल आहे, पण त्याला मानता पण येत नाही झालेला. मग आपल्याला काय व्यथा आहे तर मानल्या पाहिजे दुसऱ्यांसमोर. लास्ट गाव दुर्गवाडी चांगला रोड गेला एकदम. 1,40,000 काहीतरी ब्रिज आहे आमचा. हीच तर तुझ्याकडे. $1,40,000 काम झालं. कोण राय? हे बघा, हे आहे कोकण. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मान्यवर कार्यकर्ते मंडळी, समाज भूषण के.डी. कदम साहेब हॅलो बंधूंनो, या गृहप्रवेशासाठी उभा पाय टाका. तुला सांगितलं का तुला उशिरा ऐकायला इथं.
त्या तिघीनं बोलव इकडे म्हणलं इकडे सगळ्या लेडीजच आहेत तर गेल्या तिकडे. पंकजा नरवरा रतन स्वजन उद्धारा भगवंत अमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला अरिवारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धा. दूध काय करायचं पोचून घ्यायचं मग हे उकडायचं जास्त काय. ओके धम्माचे संस्कार दिले ते आदरणीय गुरुजी. आपण राहण्याचा असतो घर या आपल्या जीवनात भिंतीच्या आतमध्ये आपण सुखाचं सांगा नवीन पिढीला कसं जगायचं याचा आपण प्रयत्न करतो. चला मग दुकानावरती राहू नका. किती वेळ लागेल यायला. काम आहे का फणस धरले पाहिजे का. फणस धरले भरपूर आहेत रे. आंबे आहेत काय. आंबा एक पण नाही. हा फणस मोठा आहे त्याचा. कोणाचा फणस आहे. कोणाचा संस्कार. अरे घर न रे मातीचं घर आहे पूर्ण एकदम जुनं घर आहे. वासरू पण दाखवली. कुठली शाळा आहे का. किती होतं बालवाडी आहे फक्त बालवाडी. गोटा आहे बंद आहे का. असं बघू ते कुठे दुपारचं बंद असेल दुकान. हो शीट दुकान बंद आहे. आपला पत्ता आला दुकान बंद आहे. आता कुठे दुसरं दुकान कुठे चालत एवढ्याच 15-20 मिनिटं नको जायला आपल्याला चालत. हो चालेल. किती वाजता उघडते. किती वाजले. माझ्याबरोबर आज माझे छोटे दोस्त आहेत. नाव काय तुझं. माझं नाव अरुण आहे. माझं नाव सार्थक. सार्थक कुठे शाळेमध्ये कुठे शिकायला कुठे आहे. मराठी शाळा. कुठे आहे ती. गावात. गावात कुठे. तिथे गावात. गावामध्ये मध्ये इकडे शिकताय का. इकडचे आहे. आम्ही इकडून जातो तेव्हा तिकडे 20 मिनिटांनी. 20 मिनिटं जातात चालत 20 मिनिटात चालत शाळेमध्ये. ठीक आहे. आणि मग काय काय शाळा कितवीला तू. मी दुसरी. हा तिसरीला. बोला. आपल्या चॅनेलला लाईक करा. आपल्या चॅनेलला लाईक करा. शेअर करा. सबस्क्राईब करा. मुंबईकर राजेश. मुंबईकर राजेश. थँक्यू. थँक्यू. चीज.
आलो सावड्यामध्ये. आता आपण चाललो मुंबईला. आपला हा प्रवास आता आपला चिपळूणचा, कोसगी गावचा. आता सावड्यामध्ये आलं. सावड्यामधून जाणार मी चिपळूणला. चिपळूणवरून मग मुंबईला येणार. चला मग पहिला चिपळूणला जाऊया. चिपळूण डेपो आहे. चिपळूण डेपो आहे. चिपळूण डेपो आहे. आता आपण चाललो मुंबईला. आत्ता असा ब्लॉग होता आपला चिपळूणचा. चिपळूणमध्ये कोणती या गावचा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचा परत मुंबईचा राजेश. आणि आपली गाडी पाठी लागली आहे रत्नागिरी मुंबईत. आता त्या गाडी आपण जाणार मुंबईला. चला मी माझा ब्लॉग संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.